सोमेश्वर म्हणजे सोमयाचे करंजे। हे गाव बारामती तालुक्यामध्ये असून निसर्गाने व देवभूमीने नटलेले आहे। या गावात रोज हजारो भाविक सोमयाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या गावातून व राज्यातून येत असतात। हे देवस्थान स्वयंभू देवस्थान म्हणून ओळखले जाते। येथील शंकराच्या देवळात दर श्रावण सोमवारी शंकराच्या पिंडीऐवजी प्रत्यक्ष जिवंत नागाची पूजा बांधली जाते। या आगळ्या वैशिष्ट्यामुळे हे मंदिर शंकर भक्तांसाठी विशेष प्रसिद्ध आहे। नमस्कार, मी रामदास बबन भांडवलकर, सोमेश्वर मंदिर पुजारी। श्री सोमेश्वर क्षेत्राविषयी थोडक्यात माहिती देत आहे। हे स्वयंभू देवस्थान असून द्वापार युगामध्ये जी कथा घडली, सती मालुबाई नावाची एक स्त्री राहत होते। ते मध्यरात्री वाळूचे शिवलिंगाची पूजा करायचे। तिची बस्ती एवढी अफाट होती की शिवलिंगातून ध्वनी निघाला, तुम्ही पूजेकरता सोरटी सोमनाथला या। त्यांची बस्ती एवढी अफाट की त्यांना पुष्पक विमान यायचं। पुष्पक विमानात बसून ते पूजेकरता गुजरात मध्ये सौराष्ट्र सोमनाथ या तीर्थक्षेत्रात जात होते। रोज नित्यक्रमाने अशी पूजा करत असताना त्यांचे मालक माधू गवळी त्यांना संशय व्यक्त झाला की हे रोज मध्यरात्री वेळी सन्मार्गी की कुमार्गी की वाईट मार्गी जात आहे। हे पाहून त्यांच्यावर पाळत धरून बसले। मालूबाईचा नित्यक्रम रोज दिवसाचे काम आटोपल्यानंतर मध्यरात्री 12 नंतर ओढ्याच्या काठी द्वापार युगात, त्या काळात लाईटची व्यवस्था नव्हती, अंधारात जंगलातून ती वाळूच्या कडेला वाळूचं शिवलिंग करून शिवलिंगाची पूजा करायचे। तिथे त्यांचे मालक पाळत धरून गेले। त्या ठिकाणी मालुबाईंनी पूजा केल्यानंतर पुष्पक विमान वरती जाऊ लागल्यानंतर महादू गवळ्यांना त्यांच्या मालकांना संशय व्यक्त झाला, हा काय प्रकार, म्हणून तो पुष्पक विमानाचा खालचा भाग माचवा पकडून ते गुजरात मध्ये पोहोचले। मालुबाई नित्यक्रमाने पूजा करून घरी आल्या, पण त्यांचे मालक सांदी कोपऱ्यात लपून बसल्यामुळे ते तिथेच राहिले। घरी आल्यानंतर सासूनंदेने आपला मुलगा तिथेच राहिला म्हणून मालुबाईची पूर्ण सेवा बंद केली। तरीही मालुबाईंनी सोमनाथ सोमनाथ असा जप चालू ठेवला। मग सती मालुबाईंना देवांनी दृष्टांत दिला, स्वप्नात येऊन सांगितले, मी तुला मालुबाईंना जी कपिला गाय अंधन दिली होती त्या कपिला गायीला दूध पिण्याकरता येईल। मग द्वापार युगात पूर्वी ते जंगल होते, मंदिर वगैरे काय नव्हतं। जंगलात खोमणे नावाचा त्यांच्याकडे गुराखी होता। मग तो गुराखी गुरे घेऊन गुरे चारत असताना सर्प रूपात देव आले आणि त्या गुराख्याला साप आहे असे समजून त्यांनी सापाच्या मस्तकावर हातातील कुऱ्हाड भिरकवून मारल्यानंतर ज्या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग आहे त्या ठिकाणी पूर्वी वारुळ होते, त्या वारुळात सर्प ते अदृश्य झाले। घरी आल्यानंतर सती मालुबाईला तो सांगू लागला की असा सर्प रूपी आपल्या कपिला गायला चावण्याकरता आला होता, मी त्याला कुऱ्हाड मारली। तत्क्षणी मालुबाईंना विसर पडला, स्वप्नामध्ये सांगितले होते, पण मी काम धंद्यामध्ये रमल्यामुळे मला काय प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाता आलं नाही। पण ती रडू लागली, नंतर शंकराचा धावा करू लागले। देवांनी त्यांना सांगितलं, तू काय आता रडू नको, पुढे मी ते ज्या ठिकाणी गुप्त झालोय त्या ठिकाणी तसाच गाव घेऊन वारुळ ते बाजूला केल्यानंतर तशीच माझं शिवलिंग निघेल। मग पुढे कथा, माधू गवळी ज्या ठिकाणी राहिला होता त्या ठिकाणी पत्नीवर संशय घेतल्यामुळे 3 महिन्यानंतर तो आपल्या घरी चालत आला। घरी आल्यानंतर आपल्या आईला मालुबाईंच्या सासूला सांगू लागला, आपली पत्नी खरोखर पतिव्रता आहे, ते सोरटी सोमनाथला पूजे करता जात होती। मग मालुबाईला सांगितल्याप्रमाणे ते वारुळ बाजूला केल्यानंतर जे शिवलिंग निघालं
इतर शिवलिंगांना साळुंका असतो तसा ह्या पिंडीला साळुंका नसून कुऱ्हाडीचा गाव घातलेली खूण आहे. मग त्यानंतर दोघा नवरा बायकोंनी पूजा केली. पूजा केल्यानंतर बाहेर आल्यानंतर जी उजव्या हाताला मूर्ती आहे ती सती मालूबाईंची त्या तिथे अदृश्य झाल्या. 12 वर्ष सेवा केल्यानंतर भगवंतांनी सांगितलेलं तुम्हाला काय पाहिजे तो वर मागा. मग सती मालूबाईंनी त्यावेळेस सांगितलेलं द्वापार युगात पुढे कलियुग येणार आहे, लोकांची श्रद्धा राहणार नाही, त्याकरता तुम्ही त्यांना अल्पसेवेत दर्शन द्यायचं. म्हणून मालूबाईंच्या वचनाप्रमाणे इथं अल्पसेवेत म्हणजे थोड्या सेवेत प्रसन्न होणारा देव म्हणजे सोमेश्वर देव. आणि त्यांचे अजून एक वचन दिलं तर कलियुगात लोकांची श्रद्धा राहणार नाही, त्याकरिता तुम्ही जिवंत सर्परूपात दर्शन द्यायचं. मग इतर दिवशी कवचित सर्परूपी दर्शन होतं. श्रावण महिन्यात शेवटच्या सोमवारी हमखास सर्परूपात दर्शन होतं. दर्शन झाल्यानंतर दिवसभर भक्तांना सर्परूपी दर्शन दिल्यानंतर मंदिराच्या उजव्या बाजूला चाफ्याचा आळे, त्या चाफ्याच्या आळ्यामध्ये सोडल्यानंतर सर्परूपी देव तिथे अदृश्य होतात. अशी ही सोमेश्वरची कथा. सती चव्हाण चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आशा काळेंचा सोमनाथ सती चव्हाण म्हणून हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. ते सर्व पूर्ण माहिती. दुसरा पुरावा म्हणजे आबा पाटील आंबवडे यांनी सोमनाथ महात्म्य असा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथात बी पूर्ण माहिती दिलेली आहे. इथले मंदिर इतर मंदिरांसारखे साधेच दिसत असले तरी स्वतःचे वैशिष्ट्य जपून आहे. श्रावण महिना हा इतरांसारखा येथेही महत्वाचा. प्रत्येक सोमवारी मंदिरात मोठी यात्रा भरते. बेल, सुगंधी फुले, हार, नारळ यांची रेलचेल असते. मंदिरात प्रवेश केल्यावर मात्र आपण क्षणभर दचकतो, कारण पिंडियाऐवजी इथे एक जिवंत नागराज आरामात पहुडलेला दिसतात आणि सर्वांच्या पूजा आनंदाने स्वीकारत असतात. आपण सोमेश्वर मंदिरामध्ये आल्यानंतर जे ग्रंथाप्रमाणे जे पूजाक्रम नित्यक्रमाने केला जातो ते प्रथम पूजा मंदिरात आल्यानंतर प्रथम पूजा ज्या नंदींची केली जाते ते हे पुरातन नंदी. यानंतर नंदीचं दर्शन घेतल्यानंतर या बाजूने द्वितीय पूजा दुसरी पूजा जी केली जाते ती गणपतीची. दुसरी गणपतीची. यानंतर जे मेन शिवलिंग तिसरी पूजा सोमनाथाची. इतर दिवशी पहाटे 5 ते दुपारी 12 वाजता श्रींची आरती झाल्यानंतर मंदिराचा गाभारा बंद होतो. 12 ते संध्याकाळी 6 पर्यंत गाभारा पूर्णपणे बंद असतो. संध्याकाळी 6 नंतर खोलला जातो. भाविकांच्या विनंतीला मान देऊन लांबून भाविक येतात. त्यांच्या आग्रहाखातीर दर सोमवारी पूर्णपणे दरवाजा शंकराचा वारा असल्यामुळे पूर्णपणे उघडा असतो. तसेच महिन्यातून अमावस्या व महाशिवरात्रीला 7 दिवस, लघुरुद्राचा कार्यक्रम असल्यामुळे 7 दिवस दरवाजा भाविकांकरता खुला राहतो. मंदिरामध्ये आत जाऊन पिंडीवर शिवलिंगावर दर्शन घेता येते. सती मालूबाईंच्या भक्तीमुळे देव सर्परूपात येथे आले. ते सती मालूबाई आतमध्ये पूजा करून ज्या ठिकाणी अदृश्य झाल्या त्यांची मूर्ती. यानंतर 5वी पूजा भैरवनाथाची. असा नित्यक्रमाने 11 पूजा आहेत. सोमसूत्री प्रदक्षिणा 11 करून स्थिरचित्त करून घ्यावे दर्शन. अल्पसेवेत पावणारा देव म्हणजे सोमेश्वर. सती मालबाईंच्या वचनाप्रमाणे आजही अनेक भाविक दूरवरून आल्यानंतर याचं जे नवस बोलला जातो तो अल्पसेवेत पूर्ण होतो. असे बरेच जण लोकांचे नवस पूर्ण सक्सेस झालेले आहेत. असे हे सोमेश्वराचे महात्म्य. आज आपण या ठिकाणी जे खोमणी मंदिर पाहिलं, सोमेश्वर मंदिरामधील जे सर्परूपी देवांचं जे प्रथम ज्यांचं दर्शन झाले ते खोमणे मालूबाईंचे जे गुराकी म्हणून होते ते हे खोमणा मंदिर. त्यांना प्रथम दर्शन झाल्यानंतर भगवंतांनी त्यांना सांगितलं तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये शेवटच्या सोमवारी दुपारी 12 वाजता जो पालखी सोहळा असतो सोमेश्वरचा, त्या पालखी सोहळ्याला
खोमणे नावाचे भाविक आहेत त्यांना तो मान दिला जातो. त्यांच्या वंश अजून परंपरा चालू आहे. कोराळे, जळगाव या ठिकाणी खोमणे नावाचे सर्व भावके या ठिकाणी उपस्थित राहते आणि त्यांना तो शेला पागुटा आणि पालखीला खांदा देण्याचा मान अजून परंपरा ते आत्तापुतर चालू आहे. त्या युगापासून, द्वापार युगापासून ती परंपरा चालू आहे. ज्या सर्परूपी देव जे आपल्या सोमेश्वर मंदिरात येथे प्रगट होतात, प्रगट झाल्यानंतर इतर दिवशी इथं पातेल्यामध्ये ठेवले जातात आणि पातेल्या मध्ये ठेवल्यानंतर दिवसभर त्यांना सर्व भाविकांना दर्शन दिलं जातं. दर्शन दिल्यानंतर ज्या ठिकाणी सोडलं जातं ते हे समोरील चाफ्याचं आड, त्या ठिकाणी संध्याकाळी आरती करून तिथे चाफ्याच्या आळ्यामध्ये सोडलं जातं. सोडल्यानंतर ते तिथे तथ्याने अदृश्य होतात. या नागाला स्थानिक लोक स्वारी येणे असे म्हणतात. सौराष्ट्रातल्या सोरटी सोमनाथ येथून प्रत्यक्ष महादेवाच्या नागाच्या रूपात येथे येतो असे मानले जाते. ज्या ठिकाणी सोडलं जातं ते हे चाफ्याचं आळ. हे जीर्णोद्धार झाल्यानंतर आरसीसीत बांधकाम 6 वर्षापूर्वी झालं. प्रथम आपण जे खोमना मंदिर होतं त्या ठिकाणी दगडामध्ये बांधकाम करून त्या ठिकाणी चाफ्याचं आळ होतं आणि त्याच्यातील जो वृक्ष आहे तो आपण उकरून लावला. तो वृक्ष आहे तसाच परत फुटून आहे तसंच त्याला परत पालवी फुटून फुले आलेले आहेत. असं त्या काळात लावलेलं झाड, असं हे खास वैशिष्ट्य चाफ्याच्या झाडाचं. मंदिराचा जीर्णोद्धार साधारण 2002 ते 3 साली आरसीसी बांधकामामध्ये झाला. पूर्वी सर्व मंदिर हेमाडपंथी म्हणजे दगडी बांधकाम होतं. ते दगडी बांधकाम साईडचं द्वापार युगातलं असल्यामुळे पूर्वीचे दगड बांधकाम जीर्ण होऊ लागल्यामुळे नवीन आरसीसीत बांधकाम करण्यात आलेलं आहे. आणि सोमेश्वर ग्रंथाप्रमाणे प्रथम पूजा नंदीची, दुसरी गणपती, तिसरी सोमनाथ, चौथी मालू चंडिका सहित आपण ज्या ठिकाणी उभे आहेत ते समोर 5वी पूजा भैरवनाथाची. नंतर 6वी पूजा मंदिराच्या पाठीमागील बाजूस तुळस आहे त्या तुळशीची. 7वी पूजा शेषाची. या नागाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातल्याची खूण आहे. तशीच खूप मंदिरात असलेल्या बाजूच्या शाळुंक्याच्या डोक्यावरही आहे. नमस्कार. आज आपण या ठिकाणी सोमेश्वर मंदिर येथील जागृत विहीर, खऱ्या खोट्याचा न्यायनिवाडा ज्या तीर्थ ठिकाणी केला जातो ती तीर्थाची विहीर याविषयी थोडक्यात माहिती सांगत आहे. पूर्वीपासून जी पारंपरिक पद्धत आहे, खऱ्या खोट्याचा न्यायनिवाडा स्वामाईच्या करंजाला केला जातो ते तीर्थाची विहीर. या ठिकाणी म्हणजे कोणाचे पैसे, दागिने काय चोरीला गेले असतील तर भक्त मंडळी इथे येतात आणि त्यांना एक एक याप्रमाणे त्या विहिरीमध्ये उतरवलं जातं. समोर दिसतोय त्या नागाच्या मूर्तीवर हात ठेवून त्यांचा शपथविधी केला जातो. जो संशयित गुन्हेगार असेल, ज्यांनी स्वतः चोरी केली असेल, वरती कबूल होत नसेल, त्या विहिरीमध्ये त्यांना फक्त ज्यांनी चोरी केली पण नाही म्हणतोय त्याला नाग रूपात भुजंग दिसतो अशी ही खऱ्या खोट्याची विहीर. ज्या वेळेस तो कबूल होईल त्याच वेळेस तो वरती येऊ शकतो. असे म्हणजे आम्ही लहानपणापासून आमच्या आजोबा पंजोबापासून इथं खऱ्या खोट्याचा न्यायनिवाडा होतोय. आमच्या वेळेस आतापर्यंत जवळजवळ 50 ते 100 केसेस अशा भाविकांच्या वरतीच कबूल झालेल्या आहेत. सोमेश्वरचं नाव खऱ्या खोट्याला जायचंय म्हणलं तरी शपथविधी कॅन्सल केला जातो. असं खास ठळक वैशिष्ट्य या तीर्थाच्या विहिरीचं. लांबून दुरून कुठून हे भाविक आले तरी या विहिरीमध्ये त्यांचा न्यायनिवाडा केला जातो. त्या भक्तांना व्यवस्थित येथे सेवा दिली जाते. रामकृष्ण हरी. श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात असून हे महाराष्ट्रातील जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी
असंख्य भाविक असे दर्शनासाठी येत असतात. श्रावण महिना संपूर्ण इथे यात्रा भरते. त्या येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान महाप्रसादाची सोय केलेली असते. सोमवार असल्या भाविकांना उपवास असल्यामुळे सोमवार दिवसभर खिचडीचे वाटप असते. जेवढे येणारे भाविक असतील ते सर्वांना खिचडीचा प्रसाद दिला जातो आणि संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी महाप्रसादाची सोय केलेली असते. आता जो सध्या कार्यक्रम चालू आहे तो श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण आणि सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण हा सोहळा असून या दिवशी 7 दिवस कीर्तन सेवा महाप्रसाद सर्व भाविकांना आनंद मिळतो आणि 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन असून यावर्षी 2:12 ते 9:12 अशा या कार्यक्रमाचे नियोजन केले असून तसेच त्रैवार्षिक अधिक मास येतो. अधिक मास मध्ये सुद्धा असा धार्मिक कार्यक्रमाचं नियोजन केलेलं असतं. तसेच एकादशी प्रत्येक एकादशीला इथं सांप्रदायिक कार्यक्रम केलेला असतो. येणाऱ्या सर्व मंडळींना संत पंगत म्हणजे फराळाची पंगत दिलेली असते. प्रत्येक आमुष्याला सुद्धा महाप्रसाद असतो. असे या तीर्थाच्या ठिकाणी चालू आहे. या नागाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगितले जाते ते म्हणजे प्रत्येक वेळी नागाचा रंग, आकार, अवतरण्याची वेळ ही वेगवेगळी असते. या साऱ्यांवरून ज्येष्ठ मंडळींना अनुभवाने हवामान, पाऊस, रोगराई व शेती उत्पन्नाबाबतचे अंदाज बांधले आहेत. या नागाच्या रंगावरून ते वर्ष कसे जाईल याबाबतची चर्चा परिसरात नेहमीच झडताना दिसतात. दिवसभर या मंदिरात नागाची पूजा चालते. त्यानंतर गावातच वाफ्याची आळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिरात त्याला सोडून देतात. दर सोमवारी अशा प्रकारे नाग येत असल्यामुळे भाविकांची प्रत्यक्ष शंकराचे दर्शन होते. मी विपुल विलास भांडवलकर, सचिव, सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट, करंजे. श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट स्थापना इसवी सन 1967 साली झाली. श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये घटनेच्या नियमाप्रमाणे समस्त भांडवलकर व मोकाशी परिवारातील प्रत्येक पक्षातून 2 विश्वस्त नेमले जातात. देवस्थान ट्रस्ट चेअरमन सचिव नेमणूक दर 3 वर्षांनी केली जाते. श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट मार्फत येणाऱ्या भाविकांसाठी उपयुक्त सुविधा राबवल्या जातात. परगावातून येणाऱ्या भाविकांना अल्प दरात निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, पार्किंग व्यवस्था 11 महिने मोफत असून फक्त श्रावण महिन्यात पार्किंग शुल्क आकारले जाते. भाविकांना दर सोमवार, पौर्णिमा, अमावस्या, एकादशी, महाशिवरात्री संपूर्ण श्रावण महिना भाविकांना मोफत महाप्रसाद, वैद्यकीय सेवा पुरवली जाते. श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट मार्फत अल्प दरात विवाह सोहळा रजिस्टर पद्धतीने पार पाडले जातात. देवस्थान मार्फत काकडा आरती, गाथा पारायण सोहळा, सोमनाथ महात्म्य, भजन असे अनेक धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. धन्यवाद. नमस्ते.